श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. उद्या 5 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेशांचा वरदहस्त आपल्यावरती टिकून राहावा यासाठी आपण संकष्टी चतुर्थी या दिवसाचे उपवासाचे व्रत करत असतो. संकष्टी या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व अडचणीतून मुक्तता. आणि या दिवशी पूजा आणि व्रत केल्यानं भक्तांना अनेक फायदे होत असतात. तसेच बघा, कोणतेही अडथळ्याशिवाय आनंदी जीवन जगू शकता. असे या व्रतामागील महत्त्व जे आहे तर ते पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. भगवान गणेश हे विद्येचे आणि कलेचे अधिपती आहेत. त्यामुळे विद्या आणि कलेची साधना करताना जर कुणाला अडचण येत असेल तर चतुर्थीला व्रत केल्यानं त्यांची अडचणींपासून मुक्तता होत असते. बघा, असं म्हटलं गेलं आहे की चंद्र आणि याचप्रमाणे चंद्र महिन्याच्या चक्रानुसार प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने केली जाते. तर सध्या चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये ही चतुर्थी तिथी आलेली आहे. चैत्र महिन्यामध्ये विकट महागणपतीच्या नावे व्रत केलं जातं. तर विकट महागणपती हे गणपतीच्या एका अवताराचं नाव असून गणपतीची सवारी मयूर आहे. तर हा अवतार कठीण किंवा विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला जातो. तर कामासुर नावाच्या राक्षसाचा पराभूत करण्यासाठी गणपती बाप्पांनी विकट अवतार घेतला होता. आणि चैत्र महिना हा धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी कोट्यावधी गणेश भक्ती उपवास करत असतात. गणेश बाप्पांची उपासना करतात. या व्रतामुळे विघ्नहर्ता बाप्पा शुभफळ देतात. अनेक व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तर हे व्रत केल्यानं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. तर प्रथमतः आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्वच्छ सगळं अंगण करायचं आहे. घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. स्वच्छ अंगण करायचं. घर स्वच्छ केल्यानंतर ना आंघोळ करायची. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर ना आपली देवपूजा जी आहे नित्यपूजा ती करायची आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते. तर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना प्रथमतः स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा. त्याच्यानंतरनं पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना कधीही मुक्याने करायचा नाही आहे. ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही 11 वेळा करा किंवा 108 वेळा करा. आणि जे तीर्थ आहे अभिषेक केलेलं ते तीर्थ आपल्या घरामध्ये सर्वांना द्यायचं आहे. प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं आहे सर्वांनी. त्यानंतर गणपती बाप्पांना नागवेलीच्या म्हणजेच जे खऊची पानं असतात, नागवेलीची जी पानं आहेत ते जोड पान घ्यायचं. त्याच्यात थोडी अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांचं आवडीचं जास्वंदीचं लाल फुल अर्पण करायचं. 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. झालं असतं तुम्ही 21 मोदकांचा नैवेद्य दाखवू शकतात. लाडूचा नैवेद्य दाखवू शकतात. मोतीचूर लाडूचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता गणपती बाप्पांना. तर अशी पूजा करायची आहे. आणि प्रत्येक आईवडिलांनी व्रत केले तर मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती होत असते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो की उद्या रविवार चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण हा उपाय प्रत्येक आईने मुलासाठी नक्की करायचा आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात. तर सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जातात, जे संकट विघ्नहर्ता देखील आहेत. तर या दिवशी खास करून मुलांसाठी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला चतुर्थीला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल. मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील. तर बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील. तसेच बघा, तुम्हाला मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तुमच्या मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती
आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मी जो तुम्हाला उपाय सांगत आहे तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत. मग तुमच्या 2 मुली असोत किंवा 1 मुलगा असो. तर बघा, उद्या संध्याकाळी म्हणजेच 5 एप्रिल रविवारी संध्याकाळी तुम्ही मुलांना झोपण्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर आपल्या मुलांवरील सर्व संकटे दूर व्हावेत, नजरबाधा दोष दूर व्हावा, तसेच मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे नष्ट व्हावेत असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर त्या प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क्स मिळत नसेल किंवा मुले खूप किरकिर करत असतील, हट्टेपणा करत असतील, चिडचिड करत असतील, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुमची मुलं ही वाईट व्यसनाला लागलेली असतील, तर तुमच्या मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करत नसतील किंवा परंतु त्यांच्या लक्षात अभ्यास करत असेल परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी झाला असेल, तर त्या प्रत्येक आईंनी हा उपाय करायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे, कारण की या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या सर्व भक्तांवरती आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळं पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते जास्त पटीने कार्यरत असतं. म्हणून तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होणार असतं. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. मूर्तीवरती छान दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे. जसं की अगोदर सांगितलं आहे तसं मस्तपैकी पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करतो आणि यानंतर उपाय करतो तेव्हा श्री गणेश हे प्रसन्न झालेले असतात. त्यामुळे आपल्याला हा उपाय लवकरच या उपायाचं आपल्याला लवकरच फळ भेटतं. उपाय जो आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. तर हे कापड घेताना तुम्ही कॉटनचं घेतलं तरी पण चालेल. यानंतरनं तुम्हाला हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत, जे कुठेही किडलेले नसावेत, फुटलेले नसावेत. चांगले मूग घ्यायचे, मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही, अख्खे मूग घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ते मूग घेताना तुटलेले फुटलेले नसावेत, याची किडलेले नसावेत, अखंड असावेत याची काळजी घ्यायची आहे. तर हिरवे कापड घ्यायचं. त्यानंतरनं आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. प्रत्येक मुलांसाठी तुम्हाला सेपरेट असे 108 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. 2 मुलं असेल तर 108 असे तुम्हाला सेपरेट घ्यायचे आहेत. हिरवे मूग तर ते घ्यायचेच आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला उपाय करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा चंदन लावायचा आणि यानंतरनं हा उपाय करायचा आहे. तर उपायाला बसताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. खाली बसायचं नसतं, आसनावरतीच बसायचं. हिरव्या रंगाचा जो कापड असणार आहे तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. 108 हिरवे मूग जे आहे ते तुम्ही एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. यानंतरनं 1 मूग तुम्हाला घ्यायचं आहे. ओम गणपते नमः असं म्हणायचं आणि त्या कापडावरती तुम्हाला जो मूग आहे 1 मूग घेतलेला तो ठेवायचा आहे. असं करत तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि एक हिरवा मूग जो आहे तर तो तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कापडाला तुम्हाला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आणि यानंतरनं गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही पोटली ठेवायची. मुलांचे नाव घेऊन त्यांच्या मागची इडापिडा निघून जावी, त्याची प्रगती व्हावी, त्यांच्यावरील सर्व संकट अडचणी दूर व्हाव्यात अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मनोभावे. तर तुम्हाला 5 मिनटं ती पोटली गणपती बाप्पासमोरच ठेवायची आहे. यानंतर ही पोटली गणपती बाप्पासमोर उचलून तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायची. जर मुलं शिक्षणासाठी काही नोकरीनिमित्त बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा असेल तर मुलांच्या घरामध्ये जी काही वस्तू असेल, पुस्तक असेल, कपडे असतील तर तिथे तुम्ही ती पोटली ठेवायची आहे. नक्कीच हा अनुभव त्याचा तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर येईल. हिरव्या मुगाची ही पोटली तुमच्या मुलांसाठी करून बघा, त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. मुलं तुमच्या जवळच असेल तर मुलांच्या उशीखाली तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची. यानंतरनं तुम्हाला पोटली तसेच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, हा उपाय इथे संपत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्नान करून घ्यायचं आणि यानंतरनं ही पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखालून काढायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायची. जाताना तुम्हाला तिथे दुर्वा, जास्वंदाचं फूल, यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नेला तरी चालेल किंवा मोतीचूरचे लाडू जरी नेले ना तरी चालेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रथमतः हळदी कुंकू अक्षता
जास्वंदीचं लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. जो तुम्ही नैवेद्य नेला आहे तो अर्पण करायचा आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचं गणपती बाप्पांना. आणि जी पोटली आपण मुलांच्या उशीखाली ठेवली होती ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणी एकदम श्रद्धेने आणि विश्वासाने तिथे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. असा हा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. प्रत्येक आईने करायचा आहे. याचा 100% तुम्हाला अनुभव दिसून येईल.